नमस्कार मित्रहो. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नामदार श्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. ज्या कोकणात भारतीय जनता पक्ष सर्वात कमजोर आहे, त्याच कोकणातील रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र रवींद्र चव्हाण यांचा एकच अर्ज आल्याने केंद्रीय नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब केलंय. रवींद्र चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात पार पडला. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आपण कोकणात पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न करू अशी घोषणा सुद्धा केली आहे. परंतु खरं सांगायचं झालं तर मागील 2 वर्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र या कालावधीत अपेक्षेप्रमाणे कोकणात कामं झाली नाहीत असं कोकणातील नागरिकांचं मत आहे. चव्हाण ज्या रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्या रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं वर्चस्व असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातच पक्षवाढीसाठी चव्हाणांसमोर मोठं आव्हान असणार आहे. रवींद्र चव्हाण हे चिपळूण तालुक्यातील मार्गतांबणे गावचे सुपुत्र असून त्यांनी भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, 4 वेळा आमदार तसेच एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी रवींद्र चव्हाण यांची कारकीर्द राहिली आहे. कोकणात पक्ष वाढवण्यासाठी रवींद्र चव्हाणांना विकास कामांवर जोर देऊन संघटनात्मक प्रयत्न करावे लागतील.